चलते मॅच की ओर. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. मयुरेश पाटील आणि आदर्श घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी अंकेश तयार. अंकेश घरत. प्रेक्षकांना विनंती आहे जे टाकीवर बसलेत पायवर, कारण की हा जो नियम आहे तो आयोजकांचा नियम आहे. पाय वर करा कृपया करून ना. जे टाकीवर बसले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे. पहिला बॉल हाताळण्यासाठी तयार होणार अंकेश आणि पहिला बॉल खेळण्यासाठी तयार होणार मयुरेश. सेमीफायनल 2 पंचाचा येतो इशारा. जाऊया आपण मॅच कडे. व्हेरी फर्स्ट बॉल टाकला जाईल. दोन्ही बाजूने टाळ्या वाजलेत शुभेच्छा देत असताना. इकडे मात्र वेगवान गोलंदाजाची आठवण करून देत असताना जिथे मात्र 160च्या वर फेकणारे गोलंदाज ब्रेटली, शोएब अख्तर, शॉन टेट अगदी आपण त्याची आठवण करून देत असताना अंकेश सरावली एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलने केलंय सुरुवात. पुढचा बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि 2 धावा मिळतील मला तर वाटते. सिंगल आहे. पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसरा बॉलचा विचार केला तर हा देखील मात्र शॉट आणि बाउन्सर चेंडू होता, जिथे फटका सजवला मयुरेशने आणि चेंडू गेला आहे यावेळेस 1 धावेसाठी. 2 बॉल 1 धावा, जिथे मात्र मागच्या कालच्या रात्रीचा विचार केला तर बिरवाडी संघाविरुद्ध कृपेशने खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आपल्या संघाला 40च्या प्लस पोहोचवलं होतं. तिथे देखील मात्र बॅटिंग करावी लागेल. शॉर्ट बॉलला फटका सजवलाय, चेंडूला पाठवलाय, आदर्श गरजच्या बॅट मधून आलाय षटकार. संधी मिळाली टाळ्या वाजवण्याची सरावली संघाला, तर पुढच्या बॉलवर संधी मिळाली टाळ्या वाजवण्याची पास्तळ संघाला आणि त्यांच्या समर्थकांना, प्रेक्षकांना. आदर्शचा फटका क्लास आहे. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय वन बाउट चौकार. तडाका इलाका तुम्हारा, धमाका हमारा. क्या बात है, क्या बात है. आदर्श छा गए बिना बादलों के. अंकित सारख्या गोलंदाजावर केले हल्ला. दोन्ही बाजूने मात्र शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. स्कोरबोर्डचा विचार केला 11 धावा धावपलकावर. अगदी आपण बघू शकतात स्पर्धेला काल सुरुवात झाली. काय बात आहे, काय शिट्या येत आहेत, काय टाळ्या येत आहेत. चांगलं करा, प्रोत्साहन देण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी गाव पाठीशी उभा राहतो. 2 मिनिटं पंच, फक्त 2च मिनिटं खेळ थांबवा. प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे. आयोजकांचा हा कॉल आहे, आमचा नाही आहे. पाय वर करा, नाही तर मग उभे राहा. धन्यवाद. मॅच चालू करा. 4 बॉल आणि 11 धावा. पुढचा बॉल शॉट आहे, परंतु हा देखील फटका चांगला आहे. चेंडू पोलला लागतोय. किती धावा येतील ते कळवतील आम्हाला पंच.
एक धाव की दोन धाव, दोन धावा येत आहेत. दोन धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्ट्राईक असेल आदर्शकडे आणि स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 13-13 स्कोर कार्डवर. PPL अगदी आपल्याला पास्तळ प्रीमियर लीग देखील पाहायला मिळणार आणि जिथे मात्र हे दोन्ही खेळाडू ॲज अ आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयुरेश पाटील ओमसाई संघाचा आयकॉन असेल आणि आदर्श आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा बॉल कुछ समझा नहीं इस वक्त बल्लेबाज को और हल्के हाथों से खेलना चाहते थे 1 रनों के लिए. ये बड़ा विकेट आता हुआ परंतु धावा बनवल्या परंतु यावेळेस मात्र शेवटच्या बॉलवर हा मोठा विकेट देखील मिळवून दिला अंकेशने. अगदी ही चतुराई चालाकी दाखवली. स्लोवर वन बॉल लेग कटर आणि चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. कॅच आउटच्या रूपामध्ये पहिला झटका लागतोय फायर पासळ संघाला 13 धावेवर. एस डीजे थँक्यू डीजे मास्टर. अगदी आपण बघू शकतात फेमस गाणं झालंय, ट्रेंडिंगचं गाणं झालंय. ज्या मूवीमध्ये गाणं वाजलंय ती मूवी साव्यूजची आणि गाणं देखील त्याच भाषेमध्ये वाजतोय परंतु असं म्युझिक दिलंय आणि असं हा गाणं बनवलंय की पाय आपोआप थिरकतात. तिकडचं लोकल सॉन्ग म्हणून त्याला ओळखलं जातं. गोलंदाज अक्षय काका तयार. पहिला बॉल फटका सजवलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजनला. एकदा मात्र इथून मिळणार. दीपेश फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. नवीन फलंदाज कृपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर असेल. ज्याने बिरवाडी विरुद्ध खूप चांगली बॅटिंग केली होती. धाब्याचा विचार केला धावा 14-14 स्कोर कार्डवर. दुसरी सेमीफायनल पाहायला मिळते. बिग मॅच बिग लढत. इथे मात्र पवनसुत नवली संघ वाट बघतो आमच्या विरुद्ध कोण येणार फायनलमध्ये. ची पहिली टीम पाहायला मिळाली जिने फायनलमध्ये धडक मारले. 2026 हे वर्ष आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल फुलटा सो बोनस बॉल मिळाला होता. आतेश राऊत कडून थोडी चुकी होत असताना या बोनस बॉलचा फायदा उचलता आला आणि कृपेशला हॅलो आपण बघू शकतात कृपेश पाटील स्ट्राईकवर. सिंगल पुन्हा एकदा 3 सिंगल आलेले आहेत. आरडी ग्रुप टीमचा आयकॉन आहे कृपेश पाटील. तीन बॉल 3 सिंगल. चेंडू ऑफस्टमच्या खूप बाहेर आणि या सिंगलचा इकडे प्रयत्न. गुड कॉलिंग आणि वाईड आणि +1. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस पाहायला मिळते 18 स्कोर कार्डवर. 18 धावा झाल्या. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. एक बाजूला फायर पास्तळ ए आणि दुसऱ्या बाजूला सरावली अ. अगदी कुणबी समाज मर्यादित स्पर्धेचा विचार केला तर खूप फायनल खेळलेल्या आहेत फायर पास्तळेने आणि सर्वात जास्त जिंकण्याचा मान देखील पटकावला आहे. त्याचप्रमाणे जास्त फायनलमध्ये जाणारी टीम आपण बघू शकतात. नवली देखील आपल्याला पाहायला मिळते जी पोहोचले फायनलमध्ये. फटका सरळ बॅटने खेळलाय अंकेश. कमालीचा कॅच. क्या बात आहे. अप्रतिम. मयुरेश बॅक टू डगआउट. थँक्यू.
खेळ रंगला जातोय क्रिकेटचा. चला फायर पास्तळे सांगायला विनंती, थोडं बॅट्समनला लवकर पाठवायचं आहे, आपण तयारी ठेवायचं आहे. मयुरेश पाटील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना यावेळेस धीरज 18 धावा धावपलकावर, चेंडू झाले 4. मागच्या बॉलवर आला विकेट. मयुरेश पाटील बॅक टू डगआउट. आणि धीरज घरत किंग 11 टीमचा आयकॉन आहे. विदुरजी पाटील यांचा संघ किंग 11 PPL मध्ये ॲज अ आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार धीरज घरत. बाळासाहेबांचं ब्रीद वाक्य, रडायचं नाही तर लढायचं. लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अक्षय गोलंदाज तयार. 4 मध्ये 5 खर्च केल्यात. 5वा बॉल. बॅटी खालचा चेंडू सरळ खेळलाय. ज्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव असेल. अगदी 35 धावा झाल्या. 35-40 पर्यंत पोहोचला संघ. तर मात्र ही अटीतटीची मॅच पाहायला मिळणार, कारण की समोर देखील एक कडक गोलंदाजी आहे, जिथे वन ऑफ दी बेस्ट बॉलर पालघर डिस्ट्रिक्ट निरंजन घरत आपल्याला पाहायला मिळणार. मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजीला तयार असेल. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, अपील लाऊड आहे आणि यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. कव्हर करताना गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 19 स्कोर कार्डवर. 12 बॉलचा खेळ झालाय. 12 बॉलचा खेळ पहिल्या इनिंगमध्ये बाकी आहे. SDJ हिटचा बॉल फुल टच होता आणि इकडे मात्र 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही होत आहे. मिडल टू मिडल चेंडू येत नाही आणि 2 धावा येत आहेत. कृपेश स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 25 धावा धावपलकावर आहेत.
2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 25 झालेले आहेत. दीपेश तयार, समोर कृपेश तयार. या बेस फटका उंच गेलाय आणि अंकेश ओ हो पोहोचला होता आणि कॅच ड्रॉप होताना 2 धावा बोनसच्या रूपात म्हणायला हरकत नाही. 27 स्कोर कार्डवर अंकेश कडून ही चुकी झाले. एक कॅच अप्रतिम टिपला, दुसरा कॅच ड्रॉप झालाय. हे देखील पाहायला मिळते क्रिकेटच्या खेळामध्ये. कित्येकदा आपण बघू शकतात चांगल्या चांगल्या दिग्गज खेळाडूंकडून, वन ऑफ द बेस्ट फिल्डर कडून देखील कॅच ड्रॉप झालेले आहेत. आजच्या डेटचा जर बेस्ट फिल्डर म्हणायला गेलं तर रवींद्र जडेजा, ज्याच्याकडून सलग 3 वेळा कॅच ड्रॉप झालेले आहेत एकाच मॅचमध्ये. असा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इकडे अंकेशकडून ही चुकी होत असताना स्कोरबोर्ड 27-27. अपील लाऊड आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे आहे. LBW पायचीत. यस डीजे मास्टर. विकेट आला मात्र 5व्या बॉलवर 27 धावा. धावपलकावर पुष्कर नवीन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये जप्पा 11 टीमचा आहे कोण खेळाडू पुष्कर. शेवटच्या बॉलवर सरळ स्ट्रोक खेळलाय आणि फॉलो थ्रू मध्ये मात्र फील्ड झालंय. डायरेक्ट हिट आलाय आणि इकडे बॅट पोहोचले नाही. पुन्हा एकदा रनआउट. रेकॉर्ड कायम करताना पुष्कर आपला रनआउट वर रनआउट होत असताना विकेट. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. नवीन बॅट्समन सांगायची बोलायची गरज नाही. ब्रँड ऑफ पास्तळ. टेनिस क्रिकेटची अशी कोणती स्पर्धा नाही जी स्पर्धा या खेळाडूने खेळली नसेल. निरंजन घरत आलेला आहे. 3 ओव्हरनंतर स्कोर कार्डवर 27 धावा. धावपलकावर शेवटची ओव्हर गोलंदाज आतेज राऊत आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. सेमीफायनल 2 आपण पाहतोय आणि इथे मात्र बघायला गेलं तर चौथी ओव्हर आणि शेवटची ओव्हर घेऊन आतेज राऊत पहिला बॉल हाताळण्यासाठी तयार. ओ फुलटस बॉल होता. बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही झालं आणि रन आउट. विकेटवर विकेट येत असताना LBW नंतर 2 सलग रन आउट. बॅक टू डग आउट. यस डीजे मास्टर. पहिल्या बॉलवर रनआउट मध्ये विकेट. बरेचसे फुलटस बॉल मिळाले
परंतु त्या फुलटस बॉलचा फायदा उचलताना नाही. 2 ते 3 कृपेशला मिळाले. यावेळेस निरंजन घरातला फुलटस मिळाला, परंतु धीरजचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच आउट. विकेट, सलग चौथा विकेट आहे बघायला गेलं तर. एक LBW, 2 रनआउट आणि यावेळेस कॅच आउट. धीरज देखील बॅक टू डग आउट. एस डीजे देतो आपको रेंगना है, तब जाकर आप एक जगह से दूसरी जगह पहुंच पाओगे. मिस फिल्डिंग झालेली आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू चाललाय चाललाय चाललाय, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण. अंकेश 100% एफर्ट देत असताना एक धाव का होईना. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धावेला महत्व आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक बॉलला महत्व आहे. मतदारासाठी, उमेदवारासाठी 1 मत, विद्यार्थ्यांसाठी 1 गुण आणि क्रिकेटच्या खेळामध्ये 1 बॉलला आणि 1 धावेला खूप महत्व असतो. जिथे आपण बघू शकता चेंडू पायाने अडवला आणि 1 धाव सेव्ह केली. 3 धावा धावून काढलेल्या आहेत. लाविन्य स्ट्राईकवर असेल आणि 3 बॉलमध्ये 3 खर्च केले. स्कोरबोर्ड 30. अजूनही 3 बॉलचा खेळ राहिलेला आहे. लाविन्य स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. फिरवलंय, चकवलंय, बीट केलंय, चेंडू चाललाय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हे शेवटचे जे क्षण आहेत ना आणि शेवटचे जे बॉल आहेत हे आठवण राहतील. कारण की 16 बॉलमध्ये धावा होत्या 27 आणि आता जर विचार केला तर 4 बॉल फेकून झालेत, म्हणजे 3 ओव्हर आणि 4 बॉल. 22 बॉलमध्ये धावा आहेत 30 स्कोर कार्डवर. आमचे विनोद दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत, KPLचे अध्यक्ष. एज लागलंय, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलाय. 31 स्कोर कार्डवर. 2 ओव्हर आणि 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 19. खास करून सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील बघायला गेलं तर 5च आल्या आणि 19 धावा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतरचा विचार केला तर पुढच्या 2 ओव्हरचा विचार केला तर 11 बॉलमध्ये 12 आलेत. 31 स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल आहे, राकेश स्ट्राईकला आहे. अतेज तयार आणि हा बॉल खूप उंच आणि बाहेर जात असताना यावेळेस मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि वाईट बॉल आला आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकता 32. शेवटचा बॉल आहे. देऊया संधी डीजेला. एस डीजे. थँक्यू. नवीन बॅट्समन यज्ञेश नो स्ट्राईकला असेल. शेवटचा बॉल आहे. लाविन्य स्ट्राईकवर आहे. तयार. शेवटचा बॉल. स्ट्राईक घेतली होती लाविन्यने. चेंडू उंच गेलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक कॅच आउट. अगदी बॅटच्या रडार मधला बॉल उंच खूप गेला आणि 32 धावेवर मात्र ही खेळी थांबलेली आहे आणि 33चा आव्हान. योगायोग जुळून आलाय. स्कोरबोर्डवर आपण बघू शकतात. पहिली मॅच सेमीफायनल 33 धावा टार्गेट. दुसरी मॅच सेमीफायनल 33 धावा टार्गेट. अगदी 1877ला सुरुवात झाली क्रिकेटला, जिथे मात्र इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच झाली होती. ऑस्ट्रेलियाने 100 धावेने तो सामना जिंकला होता आणि 100 वर्षाने अगदी तोच आकडा आपल्याला पाहायला मिळाला, जिकडे 1977मध्ये ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड मॅच झाली आणि इंग्लंडने 100 धावेने मॅच जिंकली होती. तसंच काही इकडे पाहायला मिळते की पहिली सेमीफायनल 32 धावा आणि 33 धावेचं आव्हान. इथे देखील आपण बघू शकतात की 32 धावा आणि 33 धावेचं आव्हान. पाहूया कोण कोणावर करणार मात, कोण कोणावर पडणार भारी, कोणाची चालणार दादागिरी. येऊया मैदानात सेकंड इनिंगमध्ये. कमॉन डीजे मास्टर.
थँक्यू. चला टीम सरावलीला विनंती आहे की आपण ओपनिंग फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग सजवून घ्या. फायर पास्तळ असंग आपल्याला पाहायला मिळेल. 32 बनवल्या. ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते सरावली असंघाकडून दिव्यांशू आणि दीपेश. दिव्यांशूने दीपेशची जोडी जात असताना टीम मीटिंग झाली आणि इथे टीम मीटिंग्स नंतर चर्चा झाल्यानंतर यावेळेस आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर निरंजन घरत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच बाळू या नावाने जास्त प्रेम आणि प्रसिद्धी मिळालेली आहे. स्ट्राईकवर दीपेश आहे आणि नो स्ट्राईकला दिव्यांशू आहे. दीपेश देखील फागरी नावाने फेमस आहे, जिथे मात्र या नावाने त्याला प्रेम मिळालेलं आहे. निरंजनच्या हातामध्ये बॉल. 33 धावेचा पाठलाग करायचा आणि 33 धावा थांबवायच्या आहेत. बघूया क्रिकेटचा खेळ जिथे आपण बघू शकता ह्या दोन भागामध्ये वाटला आहे. धावा बनवणं आणि धावा थांबवणं. आता कोण कोणावर पडणार भारी, कोणाची होणार चालणार दादागिरी मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं हे षटक. निरंजन घरत तयार आणि फलंदाज देखील तयार. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. एक इनिंग संपल्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32-33. तवेचं लक्ष. पहिला बॉल हलक्या हाताने कट केलेला आहे. चेंडू केलाय मात्र इकडे क्षेत्ररक्षकाकडे, जिकडे कृतव राऊत आपल्याला पाहायला मिळते. किरण राऊत यांचे सुपुत्र. एक धाव. दुसरा बॉल दिव्यांशूला चकवत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल येतोय. दोन बॉल एक धाव. दुसरा बॉल चांगला टप्पा आणि चेंडू गेला वेगाने कीपरच्या हातामध्ये. 33 धावेचा आव्हान. तिसरा बॉल थोडा स्लो गतीने टाकलेला फुलर लेनचा बॉल मिड विकेट रिजनला खेळतोय. आदर्श आहे. ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळते. एक धाव. यावेळेस आपण पाहू शकता 3 मध्ये 2 झालेले आहेत. 33चं आव्हान आहे. 31 धावेची गरज आहे. चौथा बॉल. एज लागलाय. फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये इझी कॅच टेकन. पहिला झटका. बिग विकेट. दीपेश बॅक टू डगआउट. या गोलंदाजीसाठी ओळखला जातो निरंजन घरत. त्यामुळे मात्र आपण बघू शकतात महाराष्ट्रभर नाही तर देशभर फिरणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव उमटवलंय, आपला ठसा उमटवलाय. यस डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. PPL मध्ये निरंजन घरत रॉकस्टार या टीमचा आयकॉन खेळाडू पाहायला मिळते. फटाके जोरदार फुटणार आहेत PPL मध्ये रॉकस्टारचे. 4 बॉल आणि 4 बॉल 2 धावा. एक महत्वाचा विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हास्य.
आपल्याला पाहायला मिळते. डाव्या हाताचा हा फलंदाज हास्य आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाचवा बॉल घेऊन गोलंदाज तयार होणार. नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये कित्येकदा पाहिलेलं आहे, बॉल टू इक्वेशन देखील खूप जड जातं आणि तुमच्याकडे धारदार गोलंदाजी असेल तर बॉलपेक्षा 8-10 धावा समोरच्या टीमला महाग ठरतात. ओ जस्ट अगदी आपण बघू शकता आता हाताच्या जवळून निघून गेला आणि एक धाव इकडे कंप्लीट केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 3 धावा धावपलकावर 5 बॉल 3 धावा. हास्य आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर हलक्या हाताने अगदी बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तो थोडा दूरवर राहिला होता. फटका थोड्या वेळ हवेमध्ये देखील होता परंतु क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचू शकला नाही. पण आता तयार. गुड बॉल गुड ओव्हर. टाळ्या जोरदार होऊन जाऊन द्या निरंजन गरजसाठी. पहिलं षटक इकॉनॉमिकल विकेट टेकिंग गोलंदाजी होत असताना 3 धावा 1 गडी बाद. 30ची गरज आहे 18 बॉल मध्ये 10च्या सरासरीने. एसडीजे थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकता दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे धीरज घरत. 18 बॉल 30 धावेची गरज. धीरज घरत गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतात आणि स्ट्राईकवर फलंदाज हास्य आणि नो स्ट्राईकला फलंदाज दिव्यांशू. कानमंत्र दिला जातोय जिथे आपण बघू शकता 2 फलंदाजाला मैदानामध्ये काय करायचंय कसं खेळायचंय हे कानमंत्र मैदानाच्या बाहेरून सिनियर खेळाडूकडून किंवा त्यांच्या टीममेट्स कडून दिलं जातं आणि परंतु खेळायचं ते मैदानाच्या मध्ये खेळाडूंनाच जिथे त्यांना कमाल करावा लागेल. यानंतर मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळणार. एक बाजूला टीम असेल पवनसूद नवली, दुसऱ्या बाजूला या मॅचचा विजेता. पहिलाच बॉल दिशाहीन, टप्पा पडल्यावर जास्तच बाहेर जाणारा वळण घेणारा चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. आलाय वाईट बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 5-4 धावा स्कोर कार्डवर. 4 स्कोर कार्डवर 33चं आव्हान आहे. हास्य स्ट्राईकवर आहे. एज लागलंय कीपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल येतोय जिथे मात्र आपण बघू शकतात धावा आल्यावर टाळ्या वाजतायत. प्रेक्षकांमध्ये सरावलीचे प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. डॉट बॉल आला विकेट आला की मात्र पास्तळचे प्रेक्षक वर्ग टाळ्या वाजवत आहेत आणि हे होणं गरजेचं आहे. जेव्हा मैदानामध्ये चुरस असते तेव्हा मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांची देखील चुरस जुगलबंदी होणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल आणि हा
थँक्यू डीजे मास्टर. पहिला बॉल वाईड, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर आलाय षटकार. टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत. कभी इस तरफ कभी उस तरफ. पारड कधी फायर टीमचं जड होतंय, कधी पारड जड होतंय सरावले टीमचं. प्रेशर 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 बनता हुआ गेंदबाज पर, कारण की पहिल्या बॉलवर डॉट आल्यानंतर षटकार देखील आलाय आणि त्यानंतर मात्र वाईट बॉल आलाय. स्कोरबोर्ड 11, 11 धावा धावपलकावर. 22 पाहिजे जिंकण्यासाठी 17 बॉलमध्ये. 2 झाले, सॉरी 16 बॉल. 16 बॉल आणि 22 धावा. सोळा बॉल 22 धावा. हास्य आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल उंच गेलाय, खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सेकंड अटेम्प्टला कॅच करतोय. विकेट. कमॉन डीजे. थँक्यू डीजे मास्टर. आणि विकेट आलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला अंकेश. 15 बॉल 22 धावेची गरज आहे. अंकेश स्ट्राईकवर, नो स्ट्राईकला दिव्यांशू. 2 विकेट जिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश आणि हास्य हे 2 गडी बाद झालेले आहेत. क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कुणबी समाज मर्यादित स्पर्धा. एक सुपर आयोजन आणि नियोजन देवित्तमान 16, शानदार 16 आपल्याला पाहायला मिळतंय. आणि फ्रेंड्स क्रिकेट क्लबचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. त्याचबरोबर ज्या ज्या व्यक्तींनी या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे त्या सर्वांचं धन्यवाद. सरळ जातं फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडू गेलेला आहे. राकेश करत फील्ड करेल आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. ही ऊर्जा असणं मैदानामध्ये गरजेची आहे. हे कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. जोपर्यंत हरत नाही तोपर्यंत मैदानामध्ये जिंकलेला असतो खेळाडू. आणि इथे आपण बघू शकता 14-22. आता आलाय डॉट बॉल. चौदा बॉल 22 धावा. फटका सरळ बॅटने अंकेश इनटू द कव्हर खेळलाय. यावेळेस मात्र ट्रू द कव्हरला षटकार. क्या बात आहे, ही क्वालिटी अंकेशची. दुसरा षटकार येत असताना या ओव्हरमध्ये. यस डीजे. थँक्यू. सहा धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात 17 धावा 17 स्कोर कार्डवर. आता जिंकण्यासाठी बनवायचे 16. थोडं लांब लचक 350 व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. लांब लचक ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र अंगावर आदळते चेंडू आणि 1 धाव मिनिटांना पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. लेग बायचा इशारा पंचांकडून. 2 ओव्हरमध्ये स्कोरबोर्ड 18 अगदी बरोबर चाललेला आहे. फायर पास्तळ संघाचे 19 होत्या आणि सरावली असंघाच्या 18 आहेत. परंतु पुढच्या 2 ओव्हर खूप चांगल्या हाताळल्या सरावली संघाने. आता चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे 15. कमांडीचे. थँक्यू डीजे मास्टर. बघा एक गाडी अगदी रस्त्यामध्ये उभी आहे. नंबर मी सांगतो, ती गाडी थोडी बाजूला करा. MH48 CC
नेक्झॉन EV 1800 नंबर आहे गाडीचा. MH48cc 1800 नंबरची गाडी जी आहे ती थोडी बाजूला करा. ज्या कोणाची असेल त्यांना विनंती आहे, अगदी मध्ये उभी आहे तिला थोडी बाजूला घ्या. चला, कोणाची असेल त्याने गाडी थोडी बाजूला करा. 1800 नंबर गाडीचा आहे. गलीमध्ये आपण लावलेले आहे. दुसऱ्यांना गाडी काढण्यामध्ये अडथळा येतोय. गोलंदाज आदर्श आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल आणि 15 धावेची गरज. समोर अंकेश गोलंदाजी मार्कवर. आदर्श यावेळेस तयार. विकेट घेणं गरजेचं आहे. थोडं मोठं षटक, महागडं षटक पाहायला मिळालं. धीरजचं 2 षटकार आल्या त्याच्या ओव्हरमध्ये. आणि इकडे मात्र पहिलाच बॉल. ओ, बाउंड्री लाईन जवळ झालंय. चुकी. बघूया 4 की 6. मला वाटते मीत घरत चुकी करत असताना चौकार. कॅच मिळाला असता, पहिल्या बॉलवर विकेट मिळाला असता. परंतु आपण बघू शकता बाउंड्री लाईन वर अगदी कॅच ड्रॉप होताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. सहा धावा. युवा खेळाडू जिथे आपण बघू शकतात मीत कडून झाली चुकी. संघाच्या 4 धावा वाचवता आल्या असत्या आणि विकेट देखील मिळवता आला असता. नशिबाची साथ आज मिळते अंकेशला. कॅच ड्रॉप आणि चौकार. आता 11 मध्ये 11 चा बॉल. एज लागले. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव. 10 मध्ये 10 ची गरज. स्कोरबोर्ड 23. 10 बॉल 10 धावेची गरज. विकेट घ्यावे लागतील. डॉट बॉल टाकावे लागतील. खास करून विकेट आला होता. कॅच ड्रॉप अगदी म्हटलं जातं ज्याप्रमाणे कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस लूज मॅचेस. 10 मध्ये 10. दिव्यांशू स्ट्राईकवर. ही चांगली खेळ आहे. दिव्यांशूला माहिती आहे समोरून मात्र चांगल्या रीतीची फटकेबाजी होत आहे. ज्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आलाय आणि 10 बॉल 10च गरज आहे. त्यामुळे मात्र स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. हलक्या हाताने स्ट्राईक रोटेट करून दिली. 9 बॉल 9 ची गरज. 3 मध्ये आल्यात 6. फटका उंच गेलाय. फसलाय. कृपेश पाटील येतो. चेंडू खाली. कॅच केलं जाईल. विकेटचं पतंग. अंकेश बॅक टू डग आउट. यस डी द मास्टर. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. क्या बात आहे आदर्श. अप्रतिम. मात्र यावेळेस चेंडू हाताळला जातोय. 7 बॉल 9 धावेची गरज. अगदी 12 मध्ये 15 असताना गोलंदाज आला होता आदर्श आणि आता 5 मध्ये 6 खर्च करतोय. जिथे मात्र सुरुवातीला चौकार कॅच ड्रॉपचा आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल. 7-9.
फटका सजवलाय, चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजनला, लाविन्य आहे, एक धाव मात्र मिळेल. 8 धावेचं षटक, 7 धावेचं षटक आलं. आता मात्र 1 ओव्हर 6 बॉल आणि 8 धावा डिफेन्स कराव्या लागतील गोलंदाजाला एसडीचे. थँक्यू मास्टर. 6 बॉल 8 धाबा, 8 धाबा 6 बॉल. कोण जिंकणार कोण हरणार, परंतु पैसा वसूल मॅच होत असताना मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थाने पैसा वसूल मॅच झालेल्या आहेत. स्ट्राईकला चिन्मय असेल, नो स्ट्राईकला दिव्यांशू असेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, गोलंदाजी मार्कवर कृपेश पाटील. बघूया जिम्मेदारी, जबाबदारी आणि जिथे आपण बघू शकतात भविष्य फायनल मध्ये जाण्याचं फायर पास्थळ एच कृपेश्वर सोपलेलं आहे. रात्रीचा खेळ चालतोय आणि क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. रात्र वैऱ्याची रजनी क्रिकेट, कोण जिंकणार कोण हरणार. दिवसा स्पर्धाला सुरुवात झाली आणि आता बघू शकतात अंतिम मॅच असेल यानंतर ची मात्र आपण बघू शकता फ्रंट लाईन मध्ये खेळली जाईल. गेंदे बचे 6 रन बचे 8. काही चुका झाल्या त्या आता मागे वळून बघितल्या, आठवण करून दिल्या तर मात्र थोडं मनाला लागते, परंतु तिथे बघून फायदा नाही. जे समोर आहे त्यावर लढावं लागेल. जिंकायचं आहे तर 8 धावा डिफेन्स कराव्या लागतील. समोर आहे चिन्मय, नो स्ट्राईकला दिव्यांशू. पहिला बॉल, ओ हो तेज तर्राना गेंदबाजी, रॅपिडनेस अगदी पाहायला मिळते. वाऱ्याशी बोलत अगदी चेंडू गेला आहे कीपरच्या हातामध्ये. 5-8. पहिला बॉल आपल्या बाजूने लावलाय, डॉट बॉलने केलंय सुरुवात. प्रत्येक बॉलला इकडे काही ना काही होणार आहे. हीच तर खरी मजा आहे क्रिकेटची. दुसरा बॉल फटका सजवलाय डीप मध्ये जात असताना. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते जिथे क्षेत्ररक्षक आहे आदर्श आणि सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26. 4-7. 4 बॉल 7 धावा. पुढचा बॉल, गुड बॉल, प्रॉपर ब्लॉक. चेंडू चालला डीप मध्ये, राकेश करत अगदी पाहायला मिळतोय. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी कृपेश कडून. 3-6. गोल्डन आर्म बनेल का कृपेश पाटील? क्या बात आहे, अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. 3 बॉल 6 ची गरज. तीन बॉल 6 धावा. चौथा बॉल, यावेळेस फटका सजवला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे लाविन्य. षटकार, खेळ खल्लास. पंचाने इकडे दिला इशारा.